धुले जिले में आज से 10वीं की परीक्षाएं शुरू हो गई है। 71 केंद्रों पर 28,000 से अधिक छात्र परीक्षा देंगे। जिला प्रशासन राज्य सरकार के साथ मिलकर इस बात पर विशेष ध्यान दे रहा है कि परीक्षा पूरी तरह पारदर्शिता और अनुशासन के साथ संपन्न हो। माध्यमिक विद्यालय प्रमाण पत्र परीक्षा यानी कक्षा 10वीं की परीक्षा आज से पूरे राज्य में शुरू हो गई है। धुले जिले में भी ये परीक्षाएं कड़ी निगरानी में शुरू हो गई है। जिले के 71 परीक्षा केंद्रों पर लगभग 28,797 छात्र परीक्षा में शामिल हो गए। प्रशासन पूरी तरह से मुस्तैद है और नकल मुक्त परीक्षा सुनिश्चित करने के लिए व्यापक तैयारियां की गई है। आपण सर्वांना माहीत आहे, आजपासून राज्यभर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। धुळे जिल्ह्यातही 71 परीक्षा केंद्रावर जिल्हाभर 1119 ब्लॉक वर्गखोल्यामध्ये 27,500 पेक्षा जास्त परीक्षार्थी आज परीक्षेला बसलेले आहेत। कॉपीमुक्त अभियानाच्या सूचना आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच माननीय मुख्य सचिव यांच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने धुळे जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेतर्फे आपण एक नाविन्यपूर्ण संकल्पना इथे राबवत आहोत। आपण बघू शकता की आपण सेंट्रलाइज जिल्हा लेवलला एक झूम लिंक तयार करतो। ती सर्व वर्गखोल्यातील पर्यवेक्षकांना जॉईन करण्यास सांगतो आणि एकाच ठिकाणाहून पूर्ण जिल्हाभर सर्व वर्गखोल्यामध्ये 100% पारदर्शक परीक्षा पार पडल्या जाते। याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आपल्याला पडत नाही, शासकीय कोणताही अतिरिक्त खर्चाची आवश्यकता पडत नाही आणि जे प्रामाणिकपणे मेहनत करणारे विद्यार्थी आहेत, त्यांचे पालक आहे, त्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला 12वीच्या आणि या 10वीच्या परीक्षेच्या दरम्यान लाभत आहे। त्यामुळे या कॉपीमुक्त अभियानाला आम्ही 100% चांगल्या प्रकारे इथे पार पाडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न प्रशासनातर्फे केला जात आहे आणि याच्यामुळे प्रशासनालाही 1 ते 1.5 महिने कालावधीमध्ये चालणारी परीक्षा इतर जबाबदाऱ्या पार पाडून अतिशय सुलभ सोयीस्कर पद्धतीने पार पाडण्यास सहकार्य होत आहे।